अभय सर, आता या सगळ्या युक्तिवादादरम्यानचा एक महत्त्वाचा मुद्दा जो सिब्बल यांनी म्हटलेला आहे की शिंदेंना आपण मूळ पक्ष आहोत हे सिद्ध करावं लागेल आणि याचे दोन दाखले 2018 आणि 1999 वारंवार ते सगळ्या सांगत आहेत. कारण 2018ची जी सगळी प्रक्रिया आहे किंवा घटना सादर केलेली होती तोच ग्राह्य धरला जावा असं ते सांगतात आणि 1999ची घटना ग्राह्य धरण्याचा प्रश्नच येत नाही असं ते वारंवार सांगत आहेत. एकंदरीतच आता जो युक्तिवाद त्यांनी मांडला तर मग शिंदेंसमोरची काय आव्हानं? मला वाटतं की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत युक्तिवादात मांडल्या गेल्या त्या निवडणूक आयोगाने मूळ राजकीय पक्ष म्हणून जी शिंदेंना मान्यता दिली होती त्या संदर्भात त्यांनी मांडलेल्या होत्या, त्याचा पुनरुच्चार ते आज करतायत. दुसरे मूळ हे असं आहे की मेजॉरिटी म्हणजे आता काय कुठली कन्सिडर करायची या संदर्भात आयोगाने काही स्पष्ट भूमिका घेतली आहे. ती भूमिका चुकीची आहे या संदर्भात त्यांनी मांडलेलं आहे, त्याच्यावर मेरिटवर निर्णय होईल. प्रश्न असा आहे की विधानसभा अध्यक्षांना हे अधिकार होते का, या मूलभूत गोष्टीवरती आलेले आहेत की राजकीय पक्ष ठरवण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना नाही. परंतु त्या संदर्भात जो युक्तिवाद शिंदे यांच्याकडून आतापर्यंत करण्यात आला आहे तोही तितकाच महत्वाचा आहे की ते म्हणतात दिस इज नॉट डिफेक्शन, दिस इज जस्ट अ चेंज ऑफ लिडरशिप. जर अशी भूमिका असेल तर ती भूमिका ते मान्य होते का कोर्टाकडून हे बघावं लागेल. दुसरं असं आहे की या संदर्भात जेव्हा गोगावले यांचा व्हीप नेमण्यात आला तेव्हा त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीच्या वेळेस त्यांनी जे पुढच्या काळामध्ये विश्वासदर्शक ठरावाच्या नंतर गोगावलेला व्हीप मान्यता मिळाल्यानंतर त्यांनी जो व्हीप काढला होता तो व्हीप अमान्य केल्याबद्दल ठाकरे गटाच्या आमदारांवरही अपात्रतेची कारवाईची याचिका दाखल झाली होती. परंतु या प्रकरणात तेही अपात्र ठरले नाही. मग दोन्हीही अपात्र ठरले नाहीत तर मग तुम्ही हा निर्णय कशाच्या आधारावर दिला? मग फूट तुम्ही मान्य केली आहे का? आणि फूट जर मान्य केली असेल तर फूट या मर्जर आवश्यक होतं, त्यांना वेगळा गट करता येणार नव्हता. जर फूट मान्य नसेल केली तर कुठल्याच गटावर का कारवाई झाली नाही हा प्रश्न अनेकदा यापूर्वी उपस्थित झालाय, तोही कदाचित पुढच्या आर्ग्युमेंटमध्ये येऊ शकेल. कारण याच्यामध्ये फूट हा शब्द, स्प्लिट हा शब्द 2003 नंतर गेलाय आणि राजकीय पक्षाचे अधिकार कोणाचे आहेत हे ठरवण्याचा किंवा मूळ राजकीय पक्ष कोण आहे हे ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना नाही. हेच मला वाटतं की प्रामुख्याने मुद्दे वेगवेगळ्या माध्यमातून आणि त्याला सपोर्टिंग सगळ्या जो त्यावेळेसचा घटनाक्रम आहे त्या माध्यमातून कपिल सिब्बल ते बाब अधोरेखित करताना दिसतात आजच्या युक्तिवादामध्ये. हो, फूट या शब्दावरती खूपच जोर देण्यात आलेला आहे, भर देण्यात आलेला आहे निश्चितच. आणि या संदर्भातली एक टिप्पणी मला विजय सिंग सर तुमच्याकडनं सुद्धा अपेक्षित आहे. 40 आमदार फुटले म्हणजे सगळा पक्ष फुटला असं म्हणता येणार नाही असं कपिल सिब्बल म्हटलेलं आहे. आणि एकंदरीतच या युक्तिवादा आजूबाजूचे सगळे जे काय त्यांनी एकंदरीतच दाखले दिलेले आहेत त्याकडे आपण कसं पाहताय? बघा, जसं अभय सरांनी आता सांगितलं त्यांच्या मताशी मी सहमत आहे. फूट हा विषयच आता सर्वोच्च न्यायालयासमोर पेंडिंग आहे. त्याच्याविषयी संपूर्ण भारत देशा लक्ष लागून आहे की फूट या संदर्भात कोणती फूट समजायची आपण. जसं की आपण मगाशी सांगितलं की 1999चा एक त्यांची घटना आहे आणि दुसरी जी आहे ती 2018ची. ते 1999ची घ्यायची धरायची का 2018ची धरायची. तर प्रत्येक जी घटना असेल पक्षाची त्याच्यामध्ये वारंवार हे चेंज केले जातात. जसं की आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विषय असेल त्याच्यामध्ये जे राष्ट्रीय अध्यक्ष होते स्वर्गीय अजितदादा गेले, त्याच्यानंतरून त्यांनी घटना चेंज केली, त्याच्यामध्ये चेंजेस केले वगैरे. तसे प्रत्येक पक्षाला त्याच्या घटनामध्ये चेंज करण्याचे अधिकार आहेत. परंतु हे सर्व करत असताना विधानसभा अध्यक्षांनी ते जे अपात्र आमदार होते ते अपात्र आमदार ठरवले गेले नाहीत. इलेक्शन कमिशनने देखील त्यांना ते चिन्ह दिलं गेलं. त्याच्यानंतर ही सुनावणी सर्वोच्च न्यायालय होती आणि एक एक मुद्दे जे आहेत ते कपिल सिब्बल हे कोर्टासमोर त्यांच्या बाजूनी म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूनी त्या गोष्टी सगळ्या मांडत आहेत. आता त्या ज्या युक्तिवाद होईल त्याला प्रतियुक्तिवाद देखील होईल. त्याच्यामधून सर्वोच्च न्यायालय कोणत्या घटना घेते आणि जो त्यांची घटना होती 1999ची आणि 2018ची तर त्या कोणत्या घटनेचा उहापोह करून कुठली घटना आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येईल हे आता सर्वोच्च न्यायालयासमोर येईल आणि त्या संदर्भात कपिल सिब्बल आणि समोरचे देखील लोक उत्तर देतील असं मला वाटतंय. निश्चित. कोर्टातली एक ताजी घडामोड जाणून घ्या. तर रामराजे शिंदे आपल्यासोबत आहे. तर रामराजे, जो सगळा युक्तिवाद सध्या सुरू आहे त्यातली नेमकी काय ताजी घडामोड? बिलकुल याच मुद्द्यावर चाललेलं आहे की जर ज्यांना अधिकार क्षेत्रच नाही असे विधानसभा अध्यक्ष
राजकीय पक्षाच्या नेतृत्वाची तुलना कशी काय करू शकतात असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे. आताच वकील साहेब किंवा अभय देशपांडे साहेब जे बोलत होते तोच मुद्दा पुन्हा आलेला आहे की कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे की विधानसभा अध्यक्षांना तो अधिकारच नाही. म्हणजेच की निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये जो युक्तिवाद केला कपिल सिब्बल यांनी की निवडणूक आयोगाला अधिकारच नाही पक्ष चिन्ह आणि पक्ष देण्याचा, तर तसाच आता युक्तिवाद इथं पण केला जातोय की विधानसभा अध्यक्षांना अधिकारच नाही आणि अधिकार नसताना सुद्धा त्यांनी यामध्ये लक्ष दिलेलं आहे आणि निर्णय दिलेला आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तर सादिक अली प्रकरणावर कोर्टामध्ये सध्या चर्चा सुरू आहे आणि विविध संदर्भ दिले जात आहेत. त्यामध्ये सादिक अली प्रकरणावरती सुद्धा आजच्या या सुनावणीमध्ये कोर्टात चर्चा सुरू झालेली आहे. यापूर्वी व्हीप असेल किंवा विधानसभा अध्यक्ष आणि अपात्रता या 3 मुद्द्यांवरती प्रामुख्यानं भाष्य कपिल सिब्बल यांनी केलेलं आहे. अर्थात त्या सगळ्या संदर्भात खंडपीठानं काही महत्त्वाचे सवाल उपस्थित केले. तुमच्याकडे किती आमदार होते, तेव्हा संख्याबळ किती होतं आणि पक्ष फुटीनंतरची ही संख्या किती होती हे सुद्धा विचारण्यात आलेलं आहे. मात्र विविध संदर्भ देत असताना सादिक अली प्रकरण सुद्धा या सगळ्या संदर्भात चर्चेत आलेलं आहे. पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी अभय सरांकडे जाऊयात. अभय सर, केवळ आमदारांचं बहुमत म्हणजे राजकीय पक्ष ठरत नाही हे जरी वारंवार ते सांगत असले तरी सुद्धा विलीन होणं ठीक आहे, पण पक्षावर दावा चुकीचा या सगळ्यामध्ये एक थिन लाईन आहे, ती ठरवणं कितपत कोर्टासाठी सुद्धा कठीण आहे. नाही, असं आहे की सादिक अली प्रकरणाचा वारंवार उल्लेख होतो, कारण सादिक अली प्रकरण जे होतं त्यातला जो निर्णय होता तो एक लँडमार्क जजमेंट होता आणि नंतरच्या काळामध्ये पक्षातल्या फुटीच्या संदर्भात अनेक वेळा त्याचे दाखले देण्यात आले. त्या प्रकरणामध्ये काँग्रेस जे आणि काँग्रेसच्या फुटी संदर्भात आणि बैलजोडी हे त्यावेळेस पक्षाचं चिन्ह होतं त्याच्यावरच्या अधिकारासंदर्भात होतं. परंतु तेव्हा एक प्रामुख्याने चर्चा झाली की तेव्हा विधिमंडळ एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यावेळी पक्षांतर बंदी कायदा नव्हता. त्याच्यामुळे लेजिस्लेटिव्ह पार्टीच्या संदर्भातली जी फूट आहे त्याच्याबद्दल अधिक डिफाईन झालेली नव्हती ती. त्याच्यात नंतरच्या काळात पक्षांतर बंदी कायदा आल्यानंतर ती सगळी फूट डिफाईन झाली. म्हणजे जरी तो विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष होऊ शकत नाही, पण तो राजकीय पक्षाचा भाग असतो, मुख्य भाग असतो की ज्याच्यामुळे टेस्ट ऑफ मेजॉरिटी ठरवताना ज्या 3 टेस्ट लावायचे असतात त्यातल्या टेस्ट ऑफ मेजॉरिटी ठरवताना तो एक महत्वाचा भाग ठरतो, जे की पूर्वीच्या ह्याच्या सादिक अली प्रकरणाच्या वेळेस डिफाईन झालेलं नव्हतं. त्याचा उल्लेख होत आहे. दुसरं असं आहे की त्यावेळेस पक्षामध्ये संदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची निवड असेल, त्यांची संख्या असेल, या सगळ्या संदर्भात जे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची पद्धत पूर्वीपासून होती, जी आतापर्यंत म्हणजे आपण बघितलं असेल की या प्रकरणात असेल, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट असेल त्या संदर्भात असेल, किंवा त्याच्या आधी एकदा जेव्हा संगमा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर पक्षावर दावा केला होता तेव्हाचं प्रकरण असेल निवडणूक आयोगाचं, त्यावेळेस ह्या दोन्ही मधलं संख्याबळ हे गृहीत धरण्यात आलं होतं. दोन्ही संख्याबळाच्या बाबतीत तेव्हा संगमा विरुद्ध शरद पवार यांची जी केस होती त्यात दोन्हीकडचं संख्याबळ शरद पवारांच्या बाजूने होतं, त्याच्यामुळे संगमा यांचा दावा फेटाळला होता. परंतु आत्ताच्या ह्या ज्या प्रकरणामध्ये निर्णय घेतले जात आहेत त्याच्यामध्ये म्हणजे 2010ची मार्गदर्शक तत्व जी जाहीर केली होती निवडणूक आयोगाने, त्यामुळे लोकशाही पद्धतीचं जर आपण भारतात आहे तर त्याच्यामध्ये पक्षांतर्गत लोकशाही सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. या दृष्टीने काही निर्णय दिले गेले आणि त्या पुढच्या काळामध्ये पक्षांना घटना द्यायला लागल्या. मार्गदर्शक तत्वानुसार ते प्रत्येक जे पक्षाचे निर्णय होतात त्याची निवडणूक आयोगाला माहिती दिली पाहिजे. ते लोकशाहीवादी आणि घटनेच्या भारतीय राज्यघटनेला सुसंगत असल्या पाहिजेत या सर्व गोष्टी. या संदर्भातले सगळी मार्गदर्शक तत्व होती. त्याच्या नंतरच्या ह्या सगळ्या ज्या भूमिका आलेल्या आहेत त्याच्यामध्ये लेजिस्लेटिव्ह पार्टीला महत्व आलेलं आहे. परंतु आजही पक्षांतर फुटीच्या संदर्भात सादिक अली प्रकरणाचा उल्लेख येतो, कारण त्याच्यात खूप मोठे युक्तिवाद झाले. एक एक्झॉस्टिव्ह म्हणतो आपण कायद्यातली तसं ते प्रकरण होतं, त्याच्यामुळे त्याचा उल्लेख होतोय. परंतु आता राजकीय पक्षाच्या संदर्भात निर्णय घेताना निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या संदर्भात दिलेले जे युक्तिवाद कारणं आहेत ती कारणं म्हणजे घटनात्मक, योग्य, वैध आहेत का या संदर्भातलं एक भाग झाला. आणि अध्यक्षांची कार्यकक्षा या 2 भागावर मला वाटतं की प्रामुख्याने या सगळ्या गोष्टींचा निर्णय होणार आहे. आणि निश्चितपणे हा निर्णय जर याच खंडपीठाने घेतला तर तो अतिशय मोठा निर्णय असेल. फक्त एवढंच आहे की पुढच्या काळामध्ये हा निर्णय हे खंडपीठ घेतं की घटनापीठाकडे परत जातं प्रकरण ते बघावं लागेल. पण हा अतिशय लँडमार्क आणि पुढच्या काळातल्या म्हणजे आत्ताची शिवसेनेतली जी फूट आहे 6
खासदारांची असेल किंवा तृणमूल काँग्रेसमधली फूट असेल, या सगळ्या फुटींच्या दृष्टीने हा निर्णय अतिशय महत्वाचा असणार आहे. खरं आहे आणि म्हणूनच अवघ्या देशाचं सुद्धा या सुनावणीकडे लक्ष आहे आणि सादिक अली प्रकरणाची त्याचमुळे खंडपीठाकडून सध्या माहिती घेण्याचं काम सुरू आहे. मला या सगळ्या संदर्भात एक नोट जाणून घ्यायची आहे विजय सिंग सर आपल्याकडून सुद्धा. एकंदरीतच सादिक अली प्रकरण हे आज इथे नमूद करणं, त्याचा संदर्भ देणं, नेमकी काय कारणं असावीत आजच्या युक्तिवादामध्ये त्याचा संदर्भ देण्याची आणि त्याचा रिसेम्बलन्स नेमकं काय या सगळ्या केसमध्ये? अँटी डिफेक्शनचे जे काय प्रकार घडले होते किंवा पूर्वी सुद्धा घडले होते त्या संदर्भातल्या पूर्वीच्या केस लॉचा दाखला घेणं हा कायद्यामध्ये रेग्युलर आहे, की पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ह्या घटनेमध्ये हे असं सांगितलं होतं, त्या घटनेमध्ये सांगितलं होतं. परंतु हा असा घटनात्मक पेच हा पहिल्यांदा निर्माण झालेला आहे. विधानसभा अध्यक्षांचे अधिकार प्लस इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे अधिकार आणि त्यांनी दिलेले निर्णय आणि त्यांनी दिलेल्या निर्णयांवरती जो आता उहापोह सर्वोच्च न्यायालयामध्ये चालू आहे त्याच्यासाठीचं जसं आता सरांनी सांगितलं की हा खूप मोठा ऐतिहासिक निर्णय आहे आणि ऐतिहासिक निर्णयावरती पूर्ण भारताचं लक्ष राहणार आहे आणि पुढचे अनेक जे निर्णय आहेत ते ह्या निर्णयावरती डिपेंड आहेत. जसं की आपण सादिक अलीचं सांगितलं, त्यानंतरच्या जे काही घोषणा झाल्या तर सादिक अलीमध्ये जे काही तत्व सांगितली गेली होती, ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, तर पूर्वीचे जे दाखले आहेत हे वकील लोक नेहमी ज्या वेळेस केसेस असतात त्यावेळेस पूर्वीचे दाखले दिले जातात की ह्या केसमध्ये अशा प्रकारे झालं त्या प्रकारे झालं होतं. परंतु आता आपल्याला खऱ्या अर्थाने एक पाहायचंय की विधानसभा अध्यक्ष जे आहेत त्यांचे जे काही अधिकार आहेत त्यांना जो लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचा ठरवताना जे पार्टीचं जे काउंटिंग आहे ते महत्वाचं आहे का, जे त्यांच्या एजन्सी म्हणजे पार्टीचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी दिलेले अधिकार किंवा व्हीप या संदर्भात सर्व जे प्रकार आहेत त्याचा जे आता चर्चा चालू आहे ते ह्या निर्णयामध्ये आपल्याला संपूर्ण भारताला किंवा सर्वांना कळेल की याचे अधिकार काय आहेत आणि त्याच्यातून काय स्पष्टता येते ते ह्या निर्णयातून आपल्याला कळू शकते. निश्चित खरं आहे. रामराजे, आतापर्यंत जवळपास तासभर झालेला आहे हा सगळा युक्तिवाद सुरू आहे. मात्र क्रॉस क्वेश्चनिंग दरम्यान आता खंडपीठाकडून नेमके असे कोणते प्रमुख सवाल उपस्थित करण्यात आले? बिलकुल. आता सध्या कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केलेला आहे तो म्हणजेच की राजकीय पक्ष जो आहे तो उद्धव ठाकरे यांचा आहे. राजकीय पक्षाचे प्रमुख हे उद्धव ठाकरे आहेत आणि उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. परंतु आता त्यांना का वाटतं की 2099ची घटना जी आहे तर ती त्यामध्ये त्रुटी आहे किंवा 2018च्या घटनामध्ये त्रुटी आहे, कारण त्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदे हे गटनेते होते. उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच ते होते. उद्धव ठाकरे यांनीच संपूर्ण निवडणूक लढवल्या. मग आता मागे जाऊन अगोदरची ही चूक होती, अगोदरची ही त्रुटी होती हे म्हणण्याचं आत्ता काय कारण आहे असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर त्यांचं म्हणणं आहे की हे केवळ सैद्धांतिक किंवा अकॅडमिक चर्चा नाहीये, तर हे राजकारण आहे. ते राजकारण कसं आहे की मी त्यांना पक्ष चिन्ह देतो, मी जे चिन्ह देतो त्याच्यावरती निवडून येतात, मी त्यामध्ये प्रचार करतो. म्हणजेच की उद्धव ठाकरे हे प्रचार करतात आणि त्यानंतर ते निवडून येतात आणि त्याच्यावर पुन्हा मंत्री पण बनतात आणि मग त्यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणतात की हे सर्व वैध नाही, हे अवैध आहे. तर हे कसं काय? म्हणजेच की पक्षाच्या चिन्हावर निवडून येणं, नंतर मंत्री बनणं आणि त्यानंतर मग पुन्हा विधानसभा अध्यक्ष म्हणतात की ही संपूर्ण वैध नाही तर अवैध आहेत. म्हणजेच की उद्धव ठाकरे यांची जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती अवैध आहे असा म्हणण्याचा काय अधिकार आहे असा सुद्धा सवाल जो आहे तो उपस्थित करण्यात आलेला आहे. आता मुद्दा येतोय की सादिक अलीच्या या केसचा. सादिक अली केस इंदिरा गांधीच्या काळामध्ये होती, महासचिव होते सादिक अली आणि त्यांच्या विरुद्ध जी ही संपूर्ण केस होती त्यामध्ये कोर्टानं महत्वाचे जे निर्देश दिले होते तर त्याचा वारंवार उल्लेख केला जातोय. तो म्हणजेच की इंदिरा गांधी यांच्याकडे बहुमत होतं आणि पक्ष पण होतं, त्यामुळे इंदिरा गांधी कोणतेही अशा प्रकारची जर केस असेल तर त्यामध्ये केवळ विधिमंडळ सदस्य नव्हे तर मूळ पक्ष जो आहे, मूळ पक्ष कोणाकडे आहे याचा सुद्धा विचार केला जावा असं त्या फाइंडिंग जे होतं कोर्टाने सांगितलं होतं, निर्णय सुद्धा देण्यात आला होता. आणि त्यामुळे त्याचाच रेफरन्स वारंवार येतोय की मूळ पक्ष कोणाकडे आहे हे पाहायला पाहिजे. आणि सादिक अली केसच्या अनुसार मूळ पक्ष जो आहे तो आता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे हा सांगण्याचा प्रयत्न जे आहे ते वारंवार कपिल सिब्बल करताना दिसतात. हो, ताजे एक अपडेट आहे ती पाहूयात आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू ठेवूयात. तर सादिक अली प्रकरणावरती सध्या कोर्टात चर्चा सुरू आहे आणि सादिक अली प्रकरणाची खंडपीठाकडून माहिती सुद्धा जाणून घेतली जाते.
त्याचा संदर्भ आजच्या युक्तिवादादरम्यान देण्यात आलेला होता आणि या केससह ते संदर्भ देण्याचं नेमकं कारण काय, तेव्हा कोणते निकष लागू करण्यात आलेले होते, या सगळ्यासाठी माहिती जाणून घेण्याचं काम सध्या सुरू आहे. सादिक अली प्रकरणावरती कोर्टात चर्चा सुरू आहे. सादिक अली प्रकरणाची खंडपीठाकडून माहिती घेण्याचं काम सुरू आहे. दुसरीकडे बहुसंख्य आमदार म्हणजे पक्ष नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. आमची संख्या 55 होती आणि त्या पुढे जाऊन आधी 16 आमदार गेले, त्यानंतर 10 असा सगळा टाइमलाईन सांगतानाचा उल्लेख कपिल सिब्बल यांनी आजच्या युक्तिवादादरम्यान केलेला आहे. अभय सर, माझा प्रश्न असा आहे की या युक्तिवादादरम्यान सिब्बल यांनी असं म्हटलं की स्वेच्छेनं पक्ष सोडल्यास अपात्रता अटळ आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर ती आमदारांवरती जर कारवाई होणार असेल तर विधानसभा अध्यक्षांवरती नेमकी सुद्धा काय कारवाई होऊ शकते, त्याच्यासाठी कोणते निकष असतील, ते प्रूव्ह करण्यासाठीचे नेमकं काय त्याचे संदर्भ असतील? ट्रायब्युनल म्हणून किंवा न्यायाधिकरण म्हणून निर्णय दिलेले जे निर्णय आहेत ते योग्य अयोग्य याचा निर्णय ॲपेलेट अथॉरिटी असते, कोर्ट असते, ते कोर्ट निर्णय घेईल. त्या संदर्भात त्यांनी आपला निर्णय दिलेला आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे. फक्त प्रश्न आहे की त्यांनी अधिकाराच्या बाहेर जाऊन काही गोष्टी ठरवल्या आहेत का, या संदर्भातलं ते चॅलेंज केलेलं. कपिल सिब्बल वारंवारचा उल्लेख करतायत साधारण सादिक अली प्रकरणाचा. सादिक अली प्रकरणाच्या निकालपत्रामधल्या 29व्या पॅरेग्राफमध्ये पक्ष म्हणजे राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष किंवा पार्लमेंटरी पार्टी या संदर्भात कोर्टाने काही ऑब्झर्वेशन नोंदवण्यात आले होते. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की त्यावेळेसची जी मूळ आपण म्हणतो त्याला बोलीभाषेत आपण त्यावेळेस संघटना काँग्रेस आणि रुलिंग पार्टीची काँग्रेस असा तो इंदिरा गांधी आणि पक्षातला वाद होता. त्यावेळेस ही दोन्ही बहुमतं ग्राह्य धरण्यात आली आणि त्या निकालपत्रामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की काँग्रेस जे म्हणून जो सादिक अलींचा दावा आहे त्याच्यामध्ये मूळ प्राथमिक पक्षामध्ये म्हणजे मूळ राजकीय पक्षामध्ये त्यांचं बहुमत आहे आणि इंदिरा गांधी यांच्याकडे विधिमंडळ किंवा संसदीय पक्षामध्ये बहुमत आहे. आणि ही दोन्ही म्हणजे वस्तुस्थिती ही त्यावेळेस त्या प्रकरणात मान्य करण्यात आली होती. त्यांचं वेगळं अस्तित्व मान्य करण्यात आलं होतं. इथे विधिमंडळ पक्ष म्हणजेच राजकीय पक्ष असं करण्यात आलं, ही बाब त्यांनी निदर्शनास आणली. दुसरं असं आहे की या संदर्भात अध्यक्षांच्या निर्णयाला म्हणजे ज्याच्या ज्युरिस्डिक्शनचा आपण वारंवार उल्लेख करतोय, परंतु 10व्या शेड्यूल प्रमाणे आता त्यावेळेस 10th शेड्यूलच नव्हतं. त्याच्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा होता तो निर्णय म्हणजे एक गट हाच मूळ राजकीय पक्ष आहे की नाही हे मान्य करायचं. ते नसेल किंवा त्याच्यामध्ये निर्विवाद जर सिद्ध होत नसेल कोणाकडे बहुमत आहे दोन्ही राजकीय पक्षात आणि विधिमंडळ पक्षात, तर ती स्प्लिट गृहीत धरून दोघांनाही चिन्ह गोठवून त्यांना वेगळी नावं द्यायची, या संदर्भात तो निर्णय होत होते. आता त्याचा निर्णय हा विधिमंडळातल्या बहुमताशी निगडीत असल्यामुळे त्याच्या संदर्भ जे आहेत ते संदर्भ काही प्रमाणात बदलतात आणि त्या कॉन्ट्राडिक्शन सुद्धा कपिल सिब्बल यांनी निदर्शनात आणल्या. एकीकडे सादिक अली प्रकरणामध्ये राजकीय पक्षाबद्दल दिलेली निरीक्षणं आणि दुसरीकडे सादिक अली प्रकरणावरून विधिमंडळ पक्षातल्या फुटीला मान्यता देणे हे कसं चुकीचं आहे, ही बाब त्यांनी आता न्यायालयाच्या निदर्शनास आणली. निश्चित ही सगळी चर्चा आपल्याला सुरू ठेवायची आहे. मात्र यापुढचं सर्व ताजे अपडेट्स आपण पाहणार आहोत माझे सहकारी हेमालीसह.